नमस्कार, मी डॉक्टर पंकज भट, ENT सर्जन म्हणजेच कान नाक घसा तज्ञ. आज आपण जाणून घेऊया व्हॉइस डिसऑर्डर्स म्हणजेच आवाजाच्या आजारांबद्दल. व्हॉइस डिसऑर्डर्स मध्ये नेमकं होतं काय? आपलं स्वर यंत्राची रचना अशी असते की त्यामध्ये दोन धागे असतात, लेफ्ट आणि राईट. त्यांच्या मुवमेंट्स मध्ये कुठेही अडथळा आला की आपला आवाज बदलला जातो. यामध्ये सगळ्यात कॉमन असतं व्होकल नोड्यूल्स आणि व्होकल पॉलिप्स, म्हणजेच स्वर यंत्र जे असतं त्याच्यामधल्या धाग्यांवर कुठली तरी एक प्रकारची गाठ येणे. या आजाराच्या लक्षणांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आवाजाची पट्टी बदलते किंवा आवाज आपला घोगरा व्हायला लागतो. तसंच त्यासोबत घशामध्ये दुखणे, गिळताना त्रास होणे हे सुद्धा होऊ शकते. याची मूळ कारण म्हणजेच आवाजाला जास्त ताण पडणे. तसंच ऍसिडिटी ही दीर्घकाळ असेल, ऍसिडिक रिफ्लक्स जर दीर्घकाळ असेल तरी सुद्धा आवाजावर आपल्याला ताण पडू शकतो. आपल्या कामासंदर्भात जर आपण आवाजाचा वापर करत आहात, म्हणजेच जर आपण टीचर आहात, सिंगर आहात किंवा आपला काही बिझनेस आहे ज्यामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा लेक्चर्स द्यावे लागतात, जास्त बोलावं लागतंय, तर नक्कीच आपल्याला आवाजाची काळजी घ्यावी लागेल आणि असे आजार होऊ नये यासाठी ENT डॉक्टरांना कन्सल्ट करा. थँक्यू.